श्रीराम जय जय राम श्रीराम जय जय राम श्रीराम जय जय राम श्रीराम जय जय राम श्रीराम। नमस्कार। आज दिनांक 23 डिसेंबर। श्रीराम जय जय राम। नाम हे रूपापेक्षा व्यापक आहे। श्रीराम जय राम श्रीराम जय जय राम। नाम हे रूपापेक्षाही व्यापक आहे। समजा मी तुम्हाला प्रश्न विचारला की आनंद म्हणजे काय, तर एखाद्या आनंदी मुलाकडे बोट दाखवून तुम्ही म्हणाल की हे पहा, इथे आनंद आहे। इतकेच नव्हे तर याप्रमाणे आनंदाने खेळणारी मांजरांची पिले, उड्या मारणारी लहान वासरे, हसणारे स्त्री पुरुष, फुलांनी बहरलेल्या लता यांच्याकडे बोट दाखवून इथे आनंद आहे असेही तुम्ही म्हणाल। पण हे काही माझ्या प्रश्नाचे खरे उत्तर नव्हे। आनंदी वस्तू कोणत्या आहेत असा माझा प्रश्न नसून आनंद मला दाखवा असे मी विचारले होते। आनंदी वस्तूमध्ये आनंद राहतो म्हणून वस्तू हा काही आनंद नव्हे। लहान मूल हेच जर आनंद असेल तर मोठे स्त्री पुरुष आणि मांजरांची पिले आनंदयुक्त असणार नाहीत। अर्थात आनंद हा एकच असला पाहिजे, कारण सर्व ठिकाणी आढळणाऱ्या आनंदाला एकच शब्द आपण वापरतो। आपण जो माणूस पाहतो तो निराळा असतो, तरी सर्वांना आपण माणसेच म्हणतो, कारण प्रत्येक माणसामध्ये मनुष्यपणा आहे। तो आपल्या इंद्रियांना दिसत नसला तरी मनाने ओळखता येतो आणि त्याचे अस्तित्व मनुष्य या शब्दाने सांगताही येते। मनुष्यपणा हा शब्द आहे, हे नाव आहे, म्हणून रूपाला अस्तित्व नामामुळेच आहे। प्रत्येक वस्तूचे बाह्य रूप तिच्या नामामुळेच टिकते। आनंदी वस्तू अनेक असल्या तरी त्यांच्यामध्ये राहणारा आनंद एकच असतो। म्हणजे एकच नव्हे तर अनेक रूपे आली आणि गेली तरी नाम आपले शिल्लक राहते। आजपर्यंत या पृथ्वीच्या पाठीवर अगणित स्त्री पुरुष जन्माला आले, जगले आणि मृत्यू पावले, तरी मनुष्यपणा आहे तसाच आहे। हा नियम सर्वत्र लावला तर असे दिसेल की चांगल्या वस्तू आल्या आणि गेल्या पण चांगलेपणा कायम आहे। सुंदर वस्तू आल्या आणि गेल्या पण सौंदर्य कायम आहे। आनंदी वस्तू आल्या आणि गेल्या पण आनंद कायम आहे। लाखो जीव आले आणि गेले पण जीवन कायम आहे। रूपे अनेक असली तरी नाम एकच असते, म्हणजेच नाम हे अनेकात एकत्वाने राहणारे असते। याचा अर्थ असा की नाम हे रूपापेक्षा व्यापक असते। रूप हे नामाहून निराळे राहूच शकत नाही। नाम हे रूपाला व्यापून पुन्हा शिल्लक असते। नाम हे दृश्याच्या पलीकडे आणि सूक्ष्म असल्यामुळे त्याला उत्पत्ती आणि विनाश, वाढ आणि घट, देश काल, निमित्ताच्या मर्यादा इत्यादी कोणतेही विकार नाहीत। म्हणून नाम हे पूर्वीही होते, आजही आहे आणि पुढेही तसेच राहील। नाम हे सत्स्वरूप आहे। नामातून अनेक रूपे उत्पन्न होतात आणि अखेर त्याच्यामध्येच ती लीन होतात। शुद्ध परमात्मा स्वरूपाच्या अगदी जवळ कोणी असेल तर ते फक्त नामच होय। म्हणून नाम घेतल्यावर भगवंत आपल्या जवळ असल्यासारखाच आहे। माझे बोलणे प्रत्येकाला कळते, ज्याची जेवढी तयारी असेल तेवढे त्याला कळते, पण वाया कुठेही जात नाही। श्रीराम जय जय राम। श्रीराम जय जय राम। महाराज इथे आपल्याला नामाच्या व्यापकतेविषयी सांगतात। नाम हे सर्वांच्या पलीकडे आहे, त्याला कोणत्याही मर्यादा नाहीत। नाम हे कालाच्या आणि मर्यादांच्या पलीकडे, ते कालही होतं, आजही आहे आणि उद्याही ते तसंच शिल्लक राहणार आहे। आणि हेच नाम आपल्याला भगवंताच्या जवळही घेऊन जाणार आहे। म्हणूनच आपल्या आयुष्याचं जे शाश्वत साध्य आहे, ते परमेश्वर प्राप्तीचं साध्य आपल्याला साध्य करता यावं, यासाठी आपण हे सर्वश्रेष्ठ नाम सातत्याने घेणं आवश्यक आहे। आपल्या गुरूंच्या कृपेने हे नाम आपल्याला सातत्याने घेता येवो आणि आपल्या भगवंताची प्राप्ती आपल्याला हो, हीच त्या गुरुचरणी प्रार्थना। तुम्हा साऱ्यांसाठीच खूप सारी गुरु ब्लेसिंग्स।
श्री स्वामी समर्थ. जय गुरुदेव. श्रीराम जय जय राम. श्रीराम जय जय राम. श्रीराम